शहरासाठी लढायचं आणि घरात बसून ट्विट नसतं करायचं. हे चंदू सर, हे बघा पावसात भिजत चाललंय यांचं काम. सर काय काय नेमकं नंदिनीचा प्रश्न जो आमचे आमदार माननीय सीमाताई हिरे यांनी विधानसभेमध्ये मांडलाय ते खरोखरच खरं आहे. जर नालेसफाई झाली असती तर थर्माकोल आलं असतं का? महानगरपालिका प्रशासन जे दावे करते आम्ही नालेसफाई करतोय, नदी सफाई करतोय, त्यावेळेस नंदिनी नदी ही सफाई झालेली नाही आहे. स्वच्छता जर केली असती तर आज थर्माकोल दिसलं नसतंय. आमदारांचे आम्ही धन्यवाद मानतोय की त्यांनी आमचा हा स्वच्छतेचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला आहे. आणि महानगरपालिका प्रशासनाला नदीविषयी किती गांभीर्य आहे याच्यावर लक्ष देतं. बघा आपण थर्माकोल किती दिसतंय. आजचं पहिला पूर नाही, याच्या आधी पण पूर येऊन गेले. पहिल्या पुरामध्ये नुसतं थर्माकोल दिसत होतं आणि ते प्रत्यक्ष दिसतंय. तर प्रशासनाला आमची विनंती आहे की कमीत कमी नदीकडे लक्ष द्या. महानगरपालिकेच्या तुम्ही राजीव गांधी भवनच्या जरा बाहेर पडा. राजीव गांधी भवनमधून शहराचा कचरा व्यवस्थापन होणार नाही, त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. आता आम्ही रस्त्याने आलोय तर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग शहरामध्ये दिसत आहेत. की शहराचा कचऱ्याचा प्रश्न आज विधानसभेत मांडावा लागतोय. एवढी कचरा व्यवस्थापनाच्या स्थिती नाशिकमध्ये गंभीर झालेली आहे.